प्रयागराज कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी येत असतो, पण या वर्षीच्या कुंभमेळ्याला विशेष महत्त्व आहे, कारण हा योग 144 वर्षांनी येत असतो, असे साधू संत बोलताना म्हणाले. हा योग फार महत्त्वाचा, कारण ज्यावेळेस देव आणि असुरांचं युद्ध झालं त्यावेळेस अमृताचे 4 थेंब पृथ्वीवर पडले. प्रयागराज, उज्जैन, हरिद्वार, नाशिक या ठिकाणी पडले. या चारही कुंभांना अतिशय महत्त्व आहे. म्हणून अनेक साधू संत, नागा साधू यांनी येथे स्नान करून डुबकी मारतात. आम्ही सुद्धा पवित्र कुंभात डुबकी मारली आणि धन्य झालो. येथील सर्व नियोजन अतिशय चांगलं आहे. उत्तर प्रदेश सरकारचे करोडो भाविकांची व्यवस्था चांगली केली, त्याबद्दल मनापासून उत्तर प्रदेश सरकारचे आभार मानताना दिसून आले. काशी, अयोध्या या ठिकाणी सुद्धा प्रचंड गर्दी आहे. त्या ठिकाणी सुद्धा पोलीस प्रशासन चांगली मदत करत आहे. या पवित्र कुंभात सकल हिंदू समाज जाऊन डुबकी मारून यावे, असे आवाहन शशिकांत पाटील, विभाग सहमंत्री यांनी केलंय. यावेळी हिंगोली जिल्हा सहमंत्री नितीन आंबेकर, सोपान काका काळे, उपाध्यक्ष प्रिशीद प्रमुख नंदकुमार परदेशी, बंडूभाऊ गोडबोले हे प्रयागराज, काशी येथे उपस्थित होते. गर्दी आहे, पण सर्व काही व्यवस्थित चालू आहे. त्यासाठी अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असंही आवाहन या ठिकाणी वेळोवेळी करण्यात येत असल्याचं दिसून आलं. जय श्रीराम. प्रयागराज येथे 144 वर्षानंतर आलेला महाकुंभ या ठिकाणी आज आम्ही देवगिरी प्रांतातून सर्व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते बैठकीनिमित्त आलेलो आहोत. या ठिकाणची व्यवस्था अतिशय उत्तम आहे. विश्व हिंदू परिषदेच्याही कार्यालयामधली व्यवस्था चांगली आहे. एकंदरीत प्रयागराज मधली, या उत्तर प्रदेश मधली जे योगी सरकार आहे ते अतिशय चोख व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. अनेक जण या ठिकाणी गर्दी आहे किंवा अव्यवस्था आहे असं सांगत असले तरी अतिशय व्यवस्था चांगलेली आहे. हिंदू संस्कृतीप्रमाणे या कुंभमेळ्याला अतिशय महत्व आहे, कारण ज्यावेळेस दैत्य आणि देवांचं, असुरांचं ज्यावेळेस युद्ध झालं होतं, 4 ठिकाणी अमृत टाकलेलं होतं. त्यापैकी जे 144 वर्षानंतर येणारा जे महापर्व आहे ते आज प्रयागराज, आमचं असं भाग्य आहे सर्व समाजाचं, हिंदू समाजाचं, की एवढा मोठा आज योग आलेला आहे. आणि या प्रयागराज मध्ये त्रिवेणी संगमामध्ये आम्ही डुबकी मारून आमचं पावित्र्य या ठिकाणी हिंदू समाजानं जाग केलेलं आहे. जय श्रीराम. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.